स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डीएड आणि बीएड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी की जे विद्यार्थी नागपूरमध्ये राहत आहेत किंवा नागपूरच्या भोवताल राहत आहेत आणि ज्यांचं डीएड आणि बीएड झालेलं आहे किंवा स्पर्धा परीक्षा करत आहेत, या विद्यार्थ्यांकरिता ही आनंदाची बातमी आहे. ज्यांचं डीएड झालं आहे, बीएड झाले आहे, एमए झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांकरिता नागपूर महानगरपालिका या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे आणि त्याची तारीख जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही अंतिम तारीख जी आहे उद्या आणि परवा आहे. म्हणजे 26 तारीख आणि 27 तारखेला प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे याची निवड करण्यात येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ज्यांचं डीएड झालं आहे, बीएड झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांकरिता हे जे परिपत्रक आहे, हे परिपत्रक मी आपल्याला पुढील व्हिडिओच्या माध्यमातून यानुसार सांगणार आहे की यात जाहिरात कधी आलेली आहे आणि या जाहिरातीचा टायमिंग काय आहे, जागा कशाच्या आहेत आणि तुम्हाला अर्ज कुठून नेऊन द्यायचा आहे, तारीख किती आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. परंतु आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स आहेत हे अपडेट आणि इतर जे माहिती आहे आपल्या टेलिग्राम चॅनललाही मिळत राहील आणि आपल्या या युट्यूब चॅनलला सुद्धा मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं अपडेट आपल्याला मिळेल. बघा व्हिडिओ काय आहे आणि याच्या माध्यमातून हे परिपत्रक काय आहे, हे परिपत्रक सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, कार्यालय नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग कंत्राटी शिक्षक भरती 2024-25 प्रत्यक्ष मुलाखत. म्हणजे ही जी भरती आहे हे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारा घेण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाकरिता माध्यमनिहाय व विषयनिहाय कंत्राटी पद्धतीने मासिक मानधन ₹25,000 प्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची शालेय सत्र 2024 आणि 25 मध्ये प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे पदभरती करण्यात येत आहे. पहा कोणत्या कोणत्या जागा भरायच्या आहेत ते तपशील पहा. कंत्राटी शिक्षक माध्यमिकचे भरायचे आहे, 16 शिक्षक भरणार आहेत, म्हणजे पदसंख्या 16. त्यात मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी माध्यमाकरता विषय जात प्रवर्गानुसार आहेत, ते आपण खाली बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. नंतर कंत्राटी शिक्षक उच्च माध्यमिक म्हणजे 2 जागा, अशा टोटल या 18 जागा आहेत. आपल्याला जर ही जाहिरात पाहिजे असेल तर ही जाहिरात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. NMC नागपूर या ठिकाणी आपल्याला ही जाहिरात दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. समोर बघा आपल्याला अर्ज कधी नेऊन द्यायचे आहेत. बघा महत्त्वाची सूचना, इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीसह म्हणजे ओरिजिनल पण डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे आहेत. प्रत्यक्ष मुलाखती 26 म्हणजे उद्या आणि 27 म्हणजे परवा या 2 दिवशी आपल्याला जायचं आहे. म्हणजे ज्यांना जायचं आहे त्यांनी या वेळेत तुम्हाला जायचं आहे 26 आणि 27. त्यानंतर ते अर्ज घेतल्या जाणार नाही. 8 ते 11 वेळेत आपल्याला जायचं आहे. अर्ज स्वीकारण्यात येईल. लगेच उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखत म्हणजे जसं तुम्ही अर्ज दिलं त्यानंतर तुमचे मुलाखत त्याच ठिकाणी इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे. अधिक माहिती जाणून घेण्याकरता मनपाचं NMC-nagpur.gov या संकेतस्थळाला भेट देऊन आपण बाकी काही जी माहिती आहे ती माहिती आपण जाणून घेऊ शकता. अर्ज कुठं नेऊन द्यायचा आहे ते बघा. अर्ज कुठं नेऊन द्यायचा आहे तर अर्ज नेऊन द्यायचा आहे नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग, 6वा मजला, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर या ठिकाणी आपल्याला हे अर्ज नेऊन द्यायचे आहेत. नागपूर महानगरपालिका शिक्षण, 6वा मजला, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर या ठिकाणी आपल्याला हा अर्ज नेऊन द्यायचा आहे. समोर बघा विद्यार्थी मित्रांनो खाली काय दिलेलं आहे, ज्या जागा आहेत त्या जागा काय आहेत बघा. जागा कोणत्या कोणत्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या जागा आहेत तर मराठी माध्यमाच्या जागा आहेत. मराठी माध्यमाच्या जागा मराठी प्लस समाजशास्त्र, BA BEd समाजशास्त्र असेल, BA मराठी लिटरेचर असेल तर त्याला मराठी, आणि MA समाजशास्त्र असेल आणि BEd असेल त्यांच्यासाठी 1 जागा आहे. म्हणजे अनुसूचित जातीसाठी 1 आहे, विजेसाठी 1 आहे, OBCसाठी 1 आहे आणि ओपनसाठी 1 आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यात एक हे दिलेलं आहे की त्यांचं SSC जे माध्यम आहे मराठी माध्यमाच्या जागा असल्यामुळे 10वीची जी परीक्षा आहे त्या विद्यार्थ्याने जो उमेदवार असेल त्यांनी मराठीतून दिलेली असणं गरजेचं आहे. त्यानंतर उच्च माध्यमिकचे बघा जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी MSc BEd असणं गरजेचं आहे. त्यांनी मराठी माध्यमातून SSC परीक्षा दिलेली आवश्यक आहे. नंतर हिंदी माध्यमाकरिता BEd तेच आहे मराठी प्लस समाजशास्त्र, पण माध्यम कोणतं हिंदी. त्यांनी SSC जी परीक्षा आहे ही SSC परीक्षा मात्र त्यांनी हिंदीमध्ये देणे गरजेचे आहे. 10वीची परीक्षा त्यांनी
हिंदीमध्ये म्हणजे माध्यम हिंदी असणं त्यांचं गरजेचं आहे. त्यानंतर उर्दू माध्यमाकरता 5 जागा आहेत. यामध्ये मराठीमध्ये आपण उर्दू माध्यमाचे SSC जे आहे, जे उर्दू माध्यमाचे विद्यार्थी आहेत तेच हे भरू शकतात. ज्यांनी SSC 10वीची परीक्षा उर्दू माध्यमातून दिली आहे ते या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्यानंतर खाली बघा SSC उर्दू माध्यम म्हणजे भौतिकशास्त्र ज्यांचं MSc BEd पाहिजे आणि भौतिकशास्त्रासाठी ज्यांना पाहिजे असेल सीट तर त्यांनी उर्दू माध्यमाची सीट असल्यामुळे हे SSC उर्दूमधून झालेले असणं गरजेचं आहे. आणि नंतर आहे इंग्रजी. आता इंग्रजीसुद्धा हे SSC परीक्षा जी आहे इंग्रजी माध्यम म्हणजे फुल इंग्लिश माध्यमाचा विद्यार्थी असणं या ठिकाणी गरजेचं आहे. फुल इंग्रजी माध्यमाचा या ठिकाणी असं हे परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना यानुसार भरतीला जायचं असेल प्रत्यक्ष मुलाखतीला उद्या 26 तारीख आणि 27 तारीख 2 दिवस हे आहेत. याचा टायमिंगसुद्धा दिलेला आहे विद्यार्थ्यांनो. बघा 26/9 वेळ दिलेला आहे 8 ते 11 वाजेपर्यंत आणि 27चं सुद्धा 8 ते 11 हे 2च दिवस हे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. एक 26 तारीख आणि दुसरं 27 तारीख. वेळ आहे 8 ते 11 8 ते 11. लोकेशन सांगितलेलं आहे शिक्षण विभाग नागपूर महानगरपालिका 6वा मजला सिव्हिल लाईन नागपूर. या ठिकाणी जाऊन आपल्याला अर्ज भरायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि मुलाखतसुद्धा द्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना जायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी मित्रांना आपल्या मित्रांना जे नागपूरमध्ये राहत आहेत त्या नागपूरमध्ये राहणारे DED BEd धारक जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आनंदाची वार्ता आहे, आनंदाची बातमी आहे की सोबत त्यांचं अभ्यासासोबतच जॉबसुद्धा होऊ शकतं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि वेतनसुद्धा जो काही मानधन आहे हा 25,000 मानधन आहे. त्यामुळे ही संधी गमवू नका. उद्याच्या उद्या आपल्याकडे जर डॉक्युमेंट असेल तर आपण नक्कीच त्या संधीचं सोनं करा, संधीचा फायदा घ्या जेणेकरून आपलं जे काही आर्थिक पाठबळ मिळेल आणि आपला जो खर्च नागपूरमध्ये राहण्याचा जो काही खर्च असेल तो सुद्धा निघेल विद्यार्थी मित्रांनो. फॅमिलीवरचा जो भुर्दंड आहे तो मात्र कमी होईल आणि आपल्याला सुद्धा एक अनुभव होईल, एक्सपिरियन्स मिळेल विद्यार्थी मित्रांनो. आणि येणाऱ्या TET संदर्भात आणि DED झालेले जे विद्यार्थी CTT संदर्भात यांनासुद्धा यातून अभ्यास करण्याकरता थोडा वाव मिळेल आणि या माध्यमातून आपल्याला अभ्यासाची एक संधीसुद्धा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि TET CTETसुद्धा आपण पास होणार आहात आणि भावी शिक्षकसुद्धा होईल. यासाठी ह्या शुभेच्छा असणार आहेत आपल्यासाठी आणि हा अर्ज आपण नक्कीच भराल अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि हा जो परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो हा परिपत्रक आपण परिपत्रक हा स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या टेलिग्राम चॅनलला मी टाकतो आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण जर जॉईन झालेले नसाल तर खाली लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवरती आपण जॉईन व्हा. आणि माझ्या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.